एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ही परीक्षेचं नाव ऐकल्याबरोबरच स्पर्धकांच्या मनात बरेचसे प्रश्न उद्भवलेले आहेत. का उद्भवलेले आहेत? तर आपल्याला दिसतंय एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये बदल झालेला आहे. हा शब्द जो आहे बदल झालेला आहे हा खूप गाजलाय. प्रत्येक स्पर्धक म्हणतोय बदल झालेला आहे. चर्चेला उधाण आलेलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. बरेच विद्यार्थी म्हणजे असे हातबल झाल्यासारखे सुद्धा वागतायत. आणि आपल्याला काय दिसतंय तर आपल्याला असं दिसतंय की स्पर्धकांना फारच टेन्शन आलंय. आता एमपीएससी राज्यसेवा लईच भारी झाली आहे असं सगळ्यांच्या मनात बसल्यासारखं दिसतंय. हा जो शब्द आहे ना स्पर्धक मित्रांनो, बदल बदल, हा शब्द बरोबर आहे का? बदल झालाय का? मुख्य परीक्षा बदल झालाय किंवा बदललीच इथपर्यंत सुद्धा उधाण आलेलं आहे. ते खरंच आहे का? हे टेन्शन खरं टेन्शन आहे का की उगाच टेन्शन आहे? तपासून पाहूया. चला लेट्स गो. एक एक बघूया, एक एक टप्प्याने बघूया की काय बदल आहेत, कितपत बदल आहेत, बदल आहेत की नाही आहेत की दुसरं अजून काही आहे. तर पहिलेपासून बघूया. परीक्षा, मुख्य परीक्षा जी आहे ती कशी आहे. आपल्याला असं दिसतंय मित्रांनो की ही परीक्षा जी आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा, याच्यामध्ये बदल झालेला आहे, यापूर्वी झालेला आहे. आधी जी होती परीक्षा ती पारंपरिक पद्धतीने व्हायची, कन्व्हेन्शनल टाईप त्याला म्हणतात. त्यामध्ये तुम्हाला लिहायचं लागत होतं, लिहावं लागत होतं. सोबतच ऑप्शनल वैकल्पिक विषय अशी पण संकल्पना होती. 2 विषय निवडावे लागत होते. वैकल्पिक विषय म्हणजे एकदम स्पेशालिस्ट असल्यासारखे, आणि त्यानंतर सामान्य अध्ययन जनरल स्टडीज याचे पेपर द्यायचे, इंग्रजी मराठी भाषेचे पेपर द्यायचे, लिहायचं होतं. एसे टाईप ज्याला आपण म्हणतो, पारंपरिक असं म्हणतोय तशा प्रकारचं होतं. नंतर मात्र ही परीक्षा बदलली आणि एमपीएससी ची राज्यसेवेची जी परीक्षा आहे ही अत्यंत वस्तुनिष्ठ झालेली आहे, ऑब्जेक्टिव्ह झालेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे फारच सोपी सुद्धा झालेली आहे. जी खऱ्या अर्थाने मेहनत घ्यायला लागलीत विद्यार्थी त्यांना बरेच सोपी पडायला लागली. त्याचं कारण असं की याच्यामध्ये आता सब्जेक्टिव्हिटी राहिलेली नाही. याचं उत्तर आवडलं, त्याचं उत्तर आवडलं. ओएमआर मशीनला थोडी आवडतंय असं उत्तर की बाबा यांनी छान हँडरायटिंग लिहिली, त्यांनी चांगली हँडरायटिंग लिहिली नाही, याचं मत माझं मत बरोबर आहे असं ओएमआर मशीनशी काही घेणं देणं नाही. आता संपूर्ण परीक्षा जी आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा ही फक्त इंग्रजी आणि मराठीचं 50% केवळ 50%, 50 मार्क असं जर सोडलं तर बाकी संपूर्ण परीक्षा ही वस्तुनिष्ठ आहे. वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी, ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस, जसं प्रिलिमला आपण देतो तसंच. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये बरीचशी ऑब्जेक्टिव्हिटी आली आहे आणि मेहनत घेतली की रिझल्ट येणार असं गणित बसायला लागलंय. आता ही परीक्षा बदलली की काय असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण तर नाही झालाय. आणि म्हणूनच त्याकरिता आपण आज सांगोपांग चर्चा करूया, पॉइंट टू पॉइंट एक्झॅक्टली काय आहे ते. तर पहिल्यांदा आपण बघूया की ही परीक्षाच बदलली आहे का, म्हणजे याची योजना, याची स्कीम बदलली आहे का. ती स्कीम ऑफ एक्झाम चेंज, खरंच ह्या एक्झामची स्कीम बदलली आहे का बघूया. उत्तर आहे नाही, बदललेलं नाही. याची योजना बदललेली नाही. म्हणजेच काय, यापूर्वी जो काही बदल झाला होता यानी जे काही सामान्य अध्ययनचे 4 पेपर झाले, इंग्रजी मराठीचे पेपर झाले, ऑप्शनल वगळल्या गेले, वस्तुनिष्ठ झाले, ही जी स्कीम आहे ही जशानं तशी आहे असं म्हणायचं आहे. स्कीम मध्ये बदल
नाही, कुठल्याही प्रकारचा बदल नाही. त्यातलं बेसिक बघूया काय असतंय. तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला असं दिसतंय, मुख्य परीक्षेचे 2 भाग असतात. एक आहे रिटन एक्झाम आणि दुसरा आहे इंटरव्ह्यू. हा मुख्य परीक्षेचा भाग आहे. इंटरव्ह्यू सुद्धा मुख्य परीक्षेचा भाग आहे. मुख्य परीक्षेचे संपूर्ण मार्क्स जे आहेत ते शेवटच्या रँकिंगमध्ये आणि इंटरव्ह्यू सहित काउंट केल्या जातात. दोघांचं गणित मिळवलं जातं. म्हणजेच रिटन एक्झाम आणि इंटरव्ह्यू. आता रिटन एक्झाम मध्ये लिहायची नाही, परंतु याला काउंट केलं गेलेलं आहे म्हणून याला लिखित परीक्षा असा शब्द वापरलाय. दोघांमध्ये मार्क्स बघूया कसे गुण आहेत. तर आपल्याला असं दिसतंय की रिटन एक्झाम टोटल जी आहे 800 मार्क्सची आहे आणि इंटरव्ह्यू हा 100 मार्कांचा आहे. म्हणजेच टोटल किती मार्क्स राहणार, 900 मार्क्स. 900 मार्क्स पैकी रँक फायनल होणार. तर याचा अर्थ स्कीम मध्ये कुठलाही बदल नाही, म्हणजे टेन्शन नाही. आता जे आहे ते आहे. पुढे बघूया आता की स्कीम जी आहे या स्कीम मध्ये एक्झॅक्ट काय आहे. तर आपल्याला असं दिसतं रिटन एक्झाम जी आहे म्हणजे मेन्स, इंटरव्ह्यूचा आपण कधीतरी चर्चा करूया, मेन्सची आता चर्चा करूया. तर स्कीम ऑफ एक्झाम जी आहे त्याच्यामध्ये रिटन एक्झाम मध्ये काय आहे बघूया. स्कीम काय आहे तर आपल्याला दिसतात 6 पेपर्स, 800 गुण आहेत आपण पाहिलेलं आहे. 6 पेपर्स आपल्याला दिसत आहेत. ओके, त्याच्यानंतर 6 पेपर्स आहेत. पण हे कसे पेपर आहेत, काही क्वालिफाईंग तर नाही, म्हणजे काहींचं फायनल रँकमध्ये काउंट होतं की नाही, की त्यांना ऑप्शन म्हणून ठेवलेलं आहे. तर आपल्याला असं दिसतंय ऑल आर कंपल्सरी, सगळे कंपल्सरी आहेत. याचाच अर्थ 6च्या 6 पेपरचे संपूर्ण गुण जे आहेत ते संपूर्ण गुण काउंट होणार आहेत. ओके, राईट. दुसरं असं बघूया की किती कालावधी आहे, है ना, ड्युरेशन ऑफ दिस एक्झाम, है ना. पहिल्यांदा खूप वेळ लागायचा, ऑप्शनल असल्यामुळे. तर काही मधात ऑप्शनल दुसरे राहायचे, तर एक पेपर झाल्यावर मग 10 दिवसांनी नंतर दुसरा पेपर वगैरे राहायचा. अत्यंत त्रासदायक होतं. आता अत्यंत सोपी, छान, सरळ परीक्षा झालेली आहे. ड्युरेशन बघूया किती आहे, 3 दिवसांचा. बघा किती शॉर्ट आहे, 3 दिवस. म्हणजे रोज 2 पेपर द्यायचे. 3 दिन में जिंदगी इधर की उधर भाई. बस 3 दिन ध्यान लगाने का है और 3 दिन में आप नॉर्मल कॉम्पिटिटर, है ना, एक सामान्य स्पर्धक, ह्या सामान्य स्पर्धकाचा लगेच अधिकारी. 3 दिन में जिंदगी बदल जाती है. बघा 3 दिवसाचा खेळ आपल्याला दिसतोय. अत्यंत कमी कालावधी आपल्याला दिसतोय. फारच छान प्रकारे एमपीएससीने हे केलेलं आहे. कॉम्पिटिशन छान प्रकारे झालेली आहे. उगाच स्पर्धकांचा वेळ यामुळे वाया जात नाही आणि उगाची सगळी सब्जेक्टिव्हिटी यातून गेलेली आहे. म्हणजे स्कीम मध्ये काही बदल नाही. 6 पेपर असणार, ऑल आर कंपल्सरी द्यायचेच आहेत, यू कॅनॉट स्किप. आणि 3 दिवस परीक्षा होणार, रोज 2 पेपर होणार. म्हणजेच यामध्ये काही अडचण आहे का, याच्यामध्ये अडचण नाही. आता बघूया आपण की पेपर्स वगैरे बदलले की काय. जसं आता 6 पेपर म्हटले आहेत. आधी मी सांगितलं की बदल झाल्यानंतर इंग्रजी, मराठी आणि सामान्य ज्ञानचे पेपर असे पेपर्स होते. आता यामध्ये काही बदल झालाय का, आपण ते पण बघणं आवश्यक आहे. बघूया सब्जेक्ट मध्ये काही बदल आहे का, आर सब्जेक्ट चेंज, है ना. तर आपल्याला दिसतंय की याचं उत्तर आहे नाही. सब्जेक्ट मध्ये कुठलाही बदल केलेला नाही. जे विषय आहेत ते विषय जशानं तसे आहेत. बघूया एक्झॅक्टली की विषय कसे आहेत. तर आपल्याला असं दिसतंय 2 लँग्वेजचे पेपर आहेत, म्हणजे भाषेचे पेपर आहेत, आणि 4 सामान्य अध्ययन जनरल स्टडीज याचे पेपर आहेत. जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज असा शब्द नाही. एक्झॅक्ट काय असतं आपण कधीतरी चर्चा करूया याच्यावर, की जनरल नॉलेज काय, जनरल अवेअरनेस काय किंवा जनरल स्टडीज काय, यामध्ये काही फरक असतोय का, कधीतरी चर्चा करूया. बघा 2 लँग्वेज पेपरमध्ये पहिला आहे मराठी, दुसरं इंग्रजी. म्हणजे 2 पेपर आहेत लँग्वेजचे, इंग्रजी आणि मराठी. जनरल स्टडीजचे पेपरचं नाव बघून घेऊया. 4 पेपर्स आपल्याला दिसत आहेत सामान्य अध्ययनचे. पहिल्याचं नाव आहे हिस्ट्री अँड जिओग्राफी,
दुसऱ्याचं नाव आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इंडियन पॉलिटिक्स अँड लॉ. तिसऱ्याचं नाव आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स ना, मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क. आणि आखरी जो आहे शेवटचा चौथा इकॉनॉमी अँड प्लॅनिंग, इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट अँड ॲग्रिकल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट असा. म्हणजे 4 पेपर आपल्याला दिसत आहेत. इतिहास आहे, भूगोल आहे, भारतीय संविधान, भारतीय राजनीती आणि कायदा आहे, मानवीय संसाधन विकास आणि ह्युमन राईट्स जे आहे मानवी हक्क, आणि तसंच अर्थव्यवस्था आहे, योजना आहे, विकासाची अर्थव्यवस्था, कृषी आहे, आणि आपलं सायन्स जे आहे म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा विकास, असे 4 पेपर्स. म्हणजे 6 पेपर्स झाले टोटल. आणि मार्क्स किती सांगितले होते मी, गुण किती, तर टोटल 800 गुण. 6 पेपर्स आणि 800 गुण. एक्झॅक्टली कुठल्या पेपरला किती गुण आपण पुढे बघूया. ओके, बघा आता डिटेल्स जे आहेत ह्या स्कीम मध्ये काही बदल आहे का, तर त्याचं उत्तर सुद्धा नाहीच आहे. म्हणजे डिटेलिंग्स मध्ये सुद्धा योजनेमध्ये काहीच बदल केलेला नाही. काय आहे डिटेल्स मध्ये, तर बघूया पेपरचा पॅटर्न वगैरे कसं असतं. म्हणजे सब्जेक्ट कसा आहे, विषय आहे, त्याचे गुण, किती प्रश्न असणार, त्याचा दर्जा काय, स्टँडर्ड काय, कुठल्या माध्यमातून, कुठल्या मीडियम मध्ये असणार, किती कालावधीचा हा पेपर असणार, पेपराचा कालावधी काय, आणि त्याचा स्वरूप जे आहे, स्वभाव पेपरचा तो कसा असणार. तर आपल्याला असं दिसतंय मराठी पहिला 50-50 ब्रिटानिया सारखा आहे. ब्रिटानिया 50-50 मार्क्स आहेत. हायर सेकंडरी नंबर ऑफ क्वेश्चन्स काउंट नसतात. हायर सेकंडरी म्हणजेच काय, तर माध्यमिक शालांत हा दर्जा असतो, 10वीचा स्टँडर्ड ज्याला आपण म्हणूया. मीडियम आहे मराठी, मराठीमध्ये हा पेपर असणार. दुसरा पेपर आहे इंग्रजी, याचं पण तसंच स्वरूप आहे, परंतु याचं माध्यम असणार इंग्रजी. म्हणजे हा पेपर इंग्रजीमध्ये असेल. 50-50 मार्क्स आपल्याला असं दिसत आहे. हे दोन्ही जे पेपर्स आहेत हे दोन्ही पेपर संयुक्तरित्या होतात, एकाच दिवशी, एकाच वेळेस, एकच पेपर असं गृहीत धरा. 1 ते 50 क्वेश्चन्स आणि 51 ते 100 प्रश्न, अशा प्रकारे त्याची वाटणी असते मराठी आणि इंग्रजीची. त्यापैकी 50% प्रश्न जे आहेत, म्हणजे 50% मार्क्स जे आहेत, 50 मार्क्स ज्याला आपण म्हणतो, ते जे आहे आपल्याला ज्याला कन्व्हेन्शनल टाईपचे दिसतात, आणि 50 जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह है ना. आणि पेपरचा ड्युरेशन बघूया, तर लिहायचा आहे तर 3 तासासाठी आहे, आणि ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो 1 तासासाठी आहे. असं 4 तासाचा हा पेपर आपल्याला दिसतोय. नेचर ऑफ क्वेश्चन पेपर कसा आहे, तर 2 प्रकारे आहे. जिथे आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे निबंध लिहायचा आहे, 1/3 ज्याला आपण म्हणतो 1/3, तर 1/3 करायचा आहे, सारांश ज्याला म्हणतोय ते असेल, तर ते कन्व्हेन्शनल टाईपचं आहे, पारंपरिक लिहायचं आहे आपल्याला. आणि 50% पेपर जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्यामध्ये व्याकरण वगैरे सारखं आहे, ते ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे तिथे आपल्याला गोला मारायचा आहे, म्हणजे सोपं आहे. ठीक आहे, पुढचं बघूया. जनरल स्टडीज 1 150 मार्क, 150 प्रश्न. जनरल स्टडीज 2 150 मार्क, 150 प्रश्न. जनरल स्टडीज 3 150 मार्क्स, 150 प्रश्न. आणि जनरल स्टडीज 4 150 मार्क्स, 150 प्रश्न. म्हणजे सामान्य अध्ययनचे 4ही जे पेपर आहे त्यांना समान स्थान दिलेलं आहे, कोणालाही कमी नाही आणि जास्त नाही. म्हणजे 150-150 गुण आणि 150-150 प्रश्न. त्याचा स्टँडर्ड दर्जा कसा असणार प्रश्नांचा, तर आपल्याला सहज दिसतंय की दर्जा हा उच्च स्तराचा असेल, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या स्तराचा असेल. इथे आपल्याला डेप्थ, एक छान डेप्थ लागणार आहे. त्याच्यानंतर मीडियम काय, तर 2 भाषेमध्ये असेल पेपर, इंग्रजी आणि मराठी. प्रिलिमचा पण आपण बघतोय इंग्रजी आणि मराठीमध्ये पेपर असतोय. ड्युरेशन काय, तर प्रत्येक पेपरला 2 तास हा ड्युरेशन आहे, म्हणजे 120 मिनिटे, आणि प्रश्न 150. समजू शकता तुम्ही की कॉम्बिनेशन कसं आहे, एका प्रश्नाला किती वेळ मिळतोय.
अत्यंत नेक टू नेक आहे. म्हणजे वेळ आणि प्रश्न एकदमच ज्याला आपण म्हणतोय की एकदम घोडदौड करायची आहे. रिक्स घेतली, थांबलात तर संपलात, अशा प्रकारचं आहे. म्हणजेच तुम्हाला इन डेप्थ नॉलेज असेल, छान अभ्यास झाला असेल तर रिझल्ट 100% आहे. अदरवाईज वेळ तुमचा रिझल्ट खाणार हे सुद्धा दिसतंय. नेचर ऑफ क्वेश्चन पेपर बघूया. तर इथे ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा प्रकारचं आपल्याला दिसतंय. म्हणजे प्रिलिमला जसं होतं एक प्रश्न आणि त्याचे 4 उत्तर असं आपल्याला दिसतंय. म्हणजेच काय, डिटेल्स ऑफ द स्कीम ज्या योजनेमधली तपशीलवार ज्यात सर्व सांगोपांग जे आहे एलिमेंट्स ते काही बदललेले नाही. पेपर्स बदललेले नाही, पेपर्सचा पॅटर्न बदललेला नाही, पेपरांचं टायटल बदललेलं नाही असं पण दिसतंय. चला पुढे बघूया अजून काही बदल आहे का की नाही आहे. कारण की उगाच गोंधळ निर्माण झालाय विद्यार्थ्यांमध्ये, बदल झालाय. खूप म्हणजे आम्हाला एवढे फोन आलेत की सर आता कसं करणार. अरे म्हटलं वेड्या, पाहू तर दे, कशाला एवढा टेन्शन घेतोय है ना. तर त्याकरिताच हा विद्यार्थ्यांना, स्पर्धकांना पूर्ण सांत्वना करणं, त्यांची जे काही आहे क्लिष्टता ती पण दूर करण्याकरिता म्हणून ह्या अशा प्रकारचा हे डिटेलमध्ये सांगण्यात येत आहे. ओके, पुढे बघूया आपण. चला, इज क्वालिफाईंग क्रायटेरिया ऑफ एक्झाम चेंज, हे पण महत्वाचं आहे. म्हटलं वा उगाच नाही सर काहीतरी बदल झाला अजून, ते प्रत्येक याच्यात 50% लागतं वगैरे काहीतरी, असं भलतं सलतं डोक्यात मुलांच्या येतच. विद्यार्थी म्हटलं की आहे सावळा गोंधळ आहे, चर्चेला उधाण असतं आणि सगळ्या अडचणी येतात. म्हणून यावरही चर्चा करूया. इज क्वालिफाईंग क्रायटेरिया, काही क्वालिफाईंग क्रायटेरिया हा मेन्समध्ये आधी फिक्स केला. जेव्हा मेन्स परीक्षा बदलली होती, राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्यामध्ये एक क्वालिफाईंग क्रायटेरिया आणला होता. कारण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत त्याच्यामुळे क्वालिफाईंग क्रायटेरिया आणणं आवश्यक होतं. सब्जेक्टिव्ह पेपरमध्ये तसं शक्य नसतं, पण तरी सुद्धा हा एक सुंदर हे आहे ज्याच्यामुळे स्क्रीनिंग करणं सोपं पडतंय. बघूया आपण काय आहे, बदल आहे का. तर उत्तर स्पष्टपणे आहे नाही, है ना. तर बघूया कशामध्ये. निगेटिव्ह मार्किंग आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही, जसं राहील तसंच राहील. दुसरं आहे मिनिमम कट ऑफ लाईन. ही मिनिमम कट ऑफ लाईन ही सुद्धा कॉन्सेप्ट काढली होती, ती जशान तशी आहे. तिसरं आहे पर्सेंटाईल मेथड. पर्सेंटाईल म्हणजे शतमत पद्धती जी आहे ती राबवल्या गेलेली आहे. ही परीक्षा जेव्हा बदल झाला होता तेव्हापासून ती पण तशीच राहील, त्यामध्ये काही बदल झालेला नाही. एक्झॅक्ट काय आहे याच्यामध्ये ते आता बघूया. बघा क्वालिफाईंग क्रायटेरियामध्ये निगेटिव्ह मार्किंग मध्ये काय आहे बघूया. चला, तर आपल्याला असं दिसतंय की निगेटिव्ह मार्किंगचा रेशो आहे 3 प्रश्न चुकले की एका प्रश्न. ओके, 3:1 हा रेशो प्रत्येक पेपरला, इन इच पेपर. पण कुठल्या पेपरला इन इच पेपर असा शब्द वापरला तर 6च्या 6 का, तर नाही. कारण 6च्या 6ला वापरलं तर अडचण येईल, कारण की आपल्याला इंग्रजी आणि मराठी यातले 50% पेपर कसे आहेत, कन्व्हेन्शनल. आपल्याला एसे टाईप लिहायचं आहे. आता त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग होऊ शकत नाही आणि म्हणून ते पेपर मात्र एक्सक्लूड केले आहेत. त्याच्यानंतर मिनिमम कट ऑफ लाईन. तर मिनिमम कट ऑफ लाईन मध्ये आधी जे पॅरामीटर होता तोच आहे. बघूया. तर आपल्याला असं दिसतंय की एमपीएससी प्रत्येक कॅटेगरी जी आहे, ओपन, एससी, एसटी, ओबीसी यांच्याकरिता जी काही कॅटेगरीनुसार मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया असतो, मिनिमम कट ऑफ लाईन, ती दरवेळेस बदलत असते. ती डिसाईड करण्याचा पूर्ण अधिकार हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आहे आणि तो दरवेळेस निर्णय घेत असतो तो मिनिमम कट ऑफ लाईन. तिसरं आपल्याला बघतोय पर्सेंटाईल म्हणजे शतमत जे आहे ते काय आहे. आपल्याला दिसतंय प्रत्येक कॅटेगरी वाईज शतमत पद्धती जी आहे ती राबवण्यात येते. जसं की ही काय आहे एक्झॅक्ट शतमत पद्धती. तर या पद्धतीमध्ये परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळणाऱ्या उमेदवाराच्या एकूण गुणाच्या तुलनेत किमान शतमत गुण प्राप्त करणारे उमेदवारच मुलाखतीसाठी विचारात घेतले जातात. म्हणजे हायेस्ट ज्याला आहे त्या कॅटेगरीमध्ये वगैरे, आणि त्याच्यानुसार मग बाकीच्यांना, कारण रेशो फिक्स आहे.
मुलाखतीसाठी बोलवायचं आहे तर एका पदामागे 2 असे बोलवल्या जातात. 1:2 हा रेशो आहे. म्हणजे 100 पद असतील तर 1:2 आपल्याला हा रेशोने दिसणार, तेवढे विद्यार्थी बोलवणार. खूप विद्यार्थी बोलवल्या जात नाही, मग त्यातली रँक लावल्या जाते लोअर. म्हणजे जर एखाद्याला 80 मिळाले असतील तर 80 पासून पुढचे, म्हणजे 80 पासून एखादा जे मार्क्स कमी 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 होत जेव्हा जो 200वा संपेल तो 200वा संपला, दॅट इज अ पर्सेंटाइल मेथड. आता याच्यासाठी एक फायनल करावं लागेल पर्सेंटाइल मेथड. तर बघा त्याच्यामध्ये काय केलेलं आहे. तर नॉन बॅकवर्ड क्लास म्हणजे अमागासवर्गीय, त्याच्यासाठी 35 क्रायटेरिया ठेवला आहे शतमत. बॅकवर्ड जे आहे क्लास त्याच्यासाठी 30 शतमत. त्याच्यानंतर दिव्यांग जे आहे त्या दिव्यांगांसाठी 20 शतमत. आणि जी स्पोर्ट्स पर्सन आहे म्हणजे अत्युच्च ज्याला गुणधारक असतो, असा खेळाडू असतो, अत्युच्च म्हणजे एकदम नॅशनल लेवलचा वगैरे ज्याने खेळलेले आहेत है ना, अशा स्पोर्ट्स मधला स्पोर्ट पर्सन आहे त्याच्यासाठी 20. म्हणजे अशी शतमत पद्धती आपल्याला दिसून येते. म्हणजे याच्यामध्ये काही बदल नाही, हा आधी पण असा होता आता पण असाच आहे. त्याच्यानंतर बघूया की सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये, कारण की बदल झालेला आहे. हा इथं आरडाओरड होतीच, सगळी ओरडणं चालू होतं. म्हणजेच काय तर सिलेबस मध्ये बदल आहे. कसा काय तर शब्द आहे इज सिलेबस कम्प्लिटली चेंज. सिलेबस जो आहे, अभ्यासक्रम जो आहे त्यामध्ये संपूर्ण बदल झालेला आहे काय? उत्तर पाहूया. नाही. अरे बापरे, आता पुन्हा आपत आली. म्हणजे आता तर इथे तरी हो म्हणायला पाहिजे, इथे पण नाहीच हा शब्द दिसून येतो. म्हणजेच काय, देन व्हॉट इज द देन, हा इश्यू काय आहे है ना, काय झालाय. तर आपण शब्द इथे बदलवूया. तर कम्प्लिटली चेंज नाही आहे, तर काय आहे, रिवाइज्ड, सुधारित. सिलेबस जो आहे अभ्यासक्रम तो सुधारित करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय तर परीक्षेचं स्वरूप सारखंच आहे, बदल झालेला नाही. परंतु काही पेपरच्या विषयांमध्ये आवश्यकतेनुसार आता 4-5 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष लोटून जर गेले असतील तर नवीन विषय येतात, ती महत्वाची असतात. काही जुनी विषय महत्वाची नसतात, तर त्यांचं जे काय सुधारणा, ती सुधारणा करणं आवश्यक असतं. तेवढी सुधारणा आपल्याला दिसून येईल. तर आपण बघूया नोटिफिकेशन मध्ये, एमपीएससीच्या नोटिफिकेशन, उगाच इकडे तिकडे चर्चा करायची नाही. ह्या विद्यार्थ्याला विचार, त्याला विचार, इकडे जा तिकडे जा, प्रत्येक जण आपला आकला वाटतो, बिलकुल नाही पडायचं भानगडीत. नोटिफिकेशन काय म्हटलं आहे ते वाचून घेऊया, म्हणजे आपला संभ्रम दूर होईल. सूचना क्रमांक 1 म्हणजे 2 सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही जर एमपीएससीच्या साईटवर गेलात आणि एमपीएससी साईटवरून जर तुम्ही नोटिफिकेशन काढलं तर तुम्हाला सूचना 2 प्रकारच्या 2 दिसतात. त्यातली पहिली सूचना जी आहे ती सूचना म्हणजे सन 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेपासून सामान्य अध्ययन शब्द वापरलाय, सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 या 4 विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे अभ्यासक्रम सुधारित करण्यात आले असून पेपर क्रमांक 1 म्हणजे मराठी व पेपर क्रमांक 2 म्हणजे इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच परीक्षा योजनेत बदल करण्यात आलेला नाही. आता आपण चर्चा केली परीक्षा योजना, कुठलाच बदल नाही. मराठी इंग्रजी कुठलाच बदल नाही. कशात बदल आहे, 4 जनरल स्टडीजचे जे पेपर आहेत त्यातच बदल करण्यात आलेला आहे. कारण की जनरल स्टडीजचे पेपर जे आहेत त्यातले विषय जे आहेत त्यात बदल होऊ शकतो, कालानुरूप बदल येऊ शकतो. जो आवश्यक आहे, अधिकारी जो घडतो त्याला नवीन जे काही घडतं ह्या जगामध्ये जे अत्यंत आवश्यक असतं भविष्यासाठी, तर
त्याचा त्याला सांगोपांग अभ्यास करणं आवश्यक आहे, कारण त्याला तो अधिकारी बनणार आहे आणि त्याला जनतेकरिता सेवा द्यायची आहे. तर ती सेवा जी आहे ती खऱ्या अर्थाने तेवढ्याच डेप्थमध्ये जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी तशा प्रकारचा अधिकारी हवा आहे, त्या नॉलेजचा अधिकारी हवा आहे, आणि म्हणून तो बदल साहजिकच आहे. त्याच अनुषंगाने अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. किती बदल आहे? आता बदल करण्यात आलेला आहे, पण किती बदल आहे? खूप आहे का? पूर्णच बदलला आहे का? इतिहास इकडच्या तिकडे है ना, भूगोल असा आहे का? बघूया, है ना. तो म्हणतो फार नाही. म्हणजे जो काही बदल जो आहे सिलेबस मधला, अभ्यासक्रमाला, हा फार केलेला नाही. मग काय केलाय फार नाही केलाय? तर काय नाही, इट्स जस्ट ओल्ड वाईन इन अ न्यू बॉटल. काय नाही आहे, लेबल बदलवलं. लेबल बघूया आपण, म्हणजे एक्झॅक्टली खरंच हे लेबल बदलवलं की उगाच म्हणजे थापा मारल्या जात आहेत, है ना, कुठला बदल आहे किंवा बदलच नाही. स्पर्धक मित्रांनो, मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय की आवश्यकतेनुसार बदल आवश्यक असतोय, अभ्यासक्रमामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. परंतु तो कितपत आहे? तर आपल्याला असं दिसेल, या सिलेबसचं पूर्ण अवलोकन जर केलं, प्रॉपर अनालिसिस पॉइंट टू पॉइंट, तर आपल्याला असं दिसेल की खूप मोठा बदल नाही आहे. किंबहुना काही ठिकाणी तर बदल असं वाटतोय फील, पण प्रत्यक्षात नाही. बघूया, तर आपल्याला असं दिसेल. कम्पेअर जर केलं तर आपण कम्पेअरिंग करू. तर बघूया ओल्ड आणि न्यू सिलेबस चारही पेपरचं थोडं एक संख्यात्मक याच्याने, आता एक क्वांटिटेटिव्ह कॉन्सेप्टने आपण टप्प्याटप्प्याने बघूया एक्झॅक्ट बदल काय. तर आता क्वांटिटेटिव्ह अँगलने आपण बघूया. बघा न्यू आणि ओल्ड सिलेबस याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिसतंय. डिव्हिजन आहे. न्यू सिलेबस मध्ये 3 डिव्हिजन आहेत, ओल्ड सिलेबस मध्ये 3 डिव्हिजन आहेत. इतिहास आहे, हिस्ट्री आहे, इकडे हिस्ट्री तिकडे हिस्ट्री, इकडे जिओग्राफी तिकडे जिओग्राफी, विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र आहे, इकडे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र आहे. इकडे नवीन सिलेबसला टायटल आहे ॲग्रिकल्चर, इथे मात्र टायटल होतं जिओग्राफी अँड ॲग्रिकल्चर. ऑब्व्हियसली पहिल्या सिलेबसमध्ये आपल्याला काय दिसतंय की टायटल मिक्सिंग होतं, पहिलेही जिओग्राफी आहे, नंतर जिओग्राफी अँड ॲग्रिकल्चर. आता त्याला रिफाईंड केलंय. तसंच बघा आपल्याला प्रत्येक डिव्हिजनमध्ये जी टॉपिक्स आहेत त्याची संख्येमध्ये काही बदल दिसतोय का? तर नवीन सिलेबसमध्ये इतिहासामध्ये वाढ झालेली दिसते, एक 4 टॉपिक एक्स्ट्रा आलेले दिसत आहेत. जिओग्राफी ह्या विषयामध्ये 2 नवीन टॉपिक आलेले दिसत आहेत. ॲग्रिकल्चर ह्या विषयामध्ये मात्र 1 टॉपिक कमी झालेला आहे. म्हणजेच काय, कुठले तरी रिशफलिंग झालेलं असेल ह्याच्यामध्ये, असं आपल्याला दिसतंय, है ना. पुढे बघूया एक्झॅक्टली की कुठले टॉपिक वाढले, कसे वाढले, त्यावर चर्चा करूया. दुसरा बघूया पेपर. बघा जनरल स्टडीज 2, इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इंडियन पॉलिटिक्स विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र अँड लॉ. याच्यामध्ये डिव्हिजन नाही आहेत. टोटल टॉपिक जे आहे नवीनमध्ये 20 आहेत, ओल्डमध्ये 15 होते. 5 टॉपिक वाढलेले आपल्याला दिसत आहेत. तिसरा पेपर आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स. याच्यामध्ये 2 डिव्हिजन, जुन्यामध्ये आहे, नवीनमध्ये आहे. जुन्या सिलेबसलाही 2 होते, नवीनलाही 2 होते. टायटलमध्ये काही बदल आहे का डिव्हिजनच्या? जसं पहिल्या पेपरमध्ये झालेला आहे थोडाफार बदल, तर टायटलमध्ये बदल दिसून येत आहे. इकडे 2 डिव्हिजन आहेत, तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट एक, दुसरं ह्युमन राईट्स, दोघांमध्ये सारखेपणा दिसून येतो. टॉपिक्समध्ये काही बदल आहे संख्यात्मक, तर आपल्याला असं दिसतं ह्युमन राईट्स डेव्हलपमेंटमध्ये कुठलाही बदल नाही, आणि ह्युमन राईट्स ह्याच्यामध्येही बदल नाही. म्हणजे हा पेपरला असा काही बदल झालेला दिसून येत नाही. संख्यात्मक, सध्या चर्चा आपण कशावर करतोय? संख्यात्मक. टॉपिक वाढले, कमी झाले, आतमधलं काहीतरी बदललंय, डिव्हिजन वगैरे नाव बदललंय, तसं दिसत नाही. चौथा पेपर बघूया. चौथ्या पेपरमध्ये आपल्याला काय दिसतंय? इकॉनॉमी अँड प्लॅनिंग, इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट अँड ॲग्रिकल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट. म्हणजे टॉपिकमध्ये, सब्जेक्टच्या विषयामध्ये बदल नाही. न्यू आणि ओल्ड सिलेबसमध्ये कंपॅरिझन केलं तर डिव्हिजन सारखे आहेत, 3 डिव्हिजन. टायटल्स बघूया. ओल्डमध्ये बघा टायटल काय होतं? इकॉनॉमी अँड प्लॅनिंग, इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट अँड ॲग्रिकल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट. नवीन याच्यात बघूया
तर टॉपिकमध्ये बदल झालेला आहे. टायटल बदललं याचा अर्थ आतमधलं याच्यामध्येही काहीतरी रिफाइनमेंट झालं असेल. टायटल काय आहे? मॅक्रो इकॉनॉमिक्स. थेरॉटिकल आपल्याला दिसतो, इकॉनॉमिक्स असा शब्द आलेला आहे, म्हणजे आता काहीतरी भार वाढलेला आहे, वेगळ्या प्रकारचं स्वरूप आलेलं आहे असं वाटतंय. दुसरं इंडियन इकॉनॉमी क्लिअर केलेलं आहे. इकडे बघा इंडियन इकॉनॉमी असा शब्दच दिसून येत नाही ओल्ड याच्यामध्ये. आता क्लिअर कट सांगितलं इंडियन इकॉनॉमी, म्हणजे यातले विषय आपल्याला कॉन्सिस्टंटली इंडियन इकॉनॉमीच्या कॉन्टेक्स्टमध्येच वाचायचे आहेत असं आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर तिसऱ्या याच्यात बदल नाही, टायटल सारखा आहे. टॉपिक्समध्ये बदल आहेत का? तर आपल्याला असं दिसतंय की मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये 5 टॉपिक, आधी इकॉनॉमी अँड प्लॅनिंगमध्ये 9 टॉपिक होते, म्हणजेच काय टॉपिकची संख्या कमी झालेली आहे. दुसऱ्या याच्यामध्ये इंडियन इकॉनॉमीमध्ये 9, जुन्या याच्यात 7 होते, 2 याच्यानी वाढ झालेली आहे. आणि तिसऱ्या याच्यात कुठलाही बदल नाही, दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसतात 6 टॉपिक होते. म्हणजे संख्यात्मक याचं जर ॲनालिसिस केलं तर आपल्याला असं दिसतंय की असं खूप काही बदल झालेला नाही. टॉपिकचं काही खूप जास्त वाढले वगैरे असं आपल्याला दिसून येत नाही. अशी भरदस्त वाढ झाली आहे असं नाही. एक सेकंड पेपरला 5 ची वाढ झालेली दिसते, ही काही खूप मोठी वाढ नाही. एक्झॅक्टली प्रत्यक्षात कशी वाढ आहे हेही आपण जेव्हा त्याचं प्रॉपर पॉइंट टू पॉइंट ॲनालिसिस करू तर लक्षात येईल की एक्झॅक्ट कशी वाढ आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे आता टेन्शन आहे का? संख्यात्मक याच्याने नाही, म्हणजे कुठला विषय बदल झालेला नाही, योजना बदल झालेला नाही, संख्यात्मक सुद्धा असा फारसा बदल दिसून येत नाही, म्हणजे आता विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नये. चला बघूया आता एक्झॅक्टली जो काही बदल असेल तो कशा. हाऊ रिवाइज द न्यू सिलेबस. तर आपल्याला असं दिसतंय काही केलं नाही. काय केलेलं आहे? जे काही इम्प्लिसिट होतं ते एक्सप्लिसिट, म्हणजे जे अदृश्य स्वरूपात होतं ते सदृश्य स्वरूपात. रिशफल केले टॉपिक इकडच्या तिकडे, काही टॉपिकला बायफर्केट केला, म्हणजे एकाचे 2 केले. काही टॉपिकमध्ये मोघम होतं त्याला पॉइंटेड बुलेट फॉर्ममध्ये केले. काही पॉइंट्स होते त्याला एलॅबोरेट केला, थोडंफार ॲडिशन केलं, आणि काही रिमूव्ह पण केलं, काही काढून पण घेतलं, जे वाटलं की गरजेचं नाही ते पण काढून पण घेतलं. म्हणजेच काय तर त्याला रिफाईंड केलं, रिफाईंड करण्याचा प्रयत्न केला असं आपण म्हणूया. म्हणजेच काय तर आपल्याला मित्रांनो असं दिसतंय की असं काही खूप जास्त बदल झालेला नाही. संख्यात्मक सुद्धा बदल दिसत नाही. अंतर्गत जे काय आहे ते रिस्ट्रक्चरिंग, रिकन्स्ट्रक्शन असं केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे उगाच टेन्शन घ्यायचं नाही, है ना. आपण डिटेल याच्यानंतर बघूया, डिटेल्स वगैरे, है ना. एक पुढील व्हिडिओ जो आहे त्या पुढील व्हिडिओजमध्ये आपण याचे जे टॉपिक्स आहेत आतमधले टायटल्स टॉपिकचे, ते टायटलवरही चर्चा करूया. मित्रांनो बघा की हे इतकं महत्त्वाचं असतं टायटलची चर्चा, त्यातले डिटेलिंग्स, कारण की हलकीशी गडबड झाली तर ती डेप्थ मिस होते, आणि डेप्थ जर मिस झाली तर आपले प्रश्न चुकायला लागतात. आणि स्पर्धक मित्रांनो ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे. याच्यामध्ये एक मार्क जो आहे, एक प्रश्न जो आहे तो एक प्रश्न तुमचं जीवन बदलवून टाकतो. इथे तुम्ही स्पेस देऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळे आपण पॉइंट टू पॉइंट सिलेबस समजून घेतला पाहिजे. सिलेबसमध्ये हलकीशीही आपण निष्काळजीपणा केला तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये जे काही येणारे प्रश्न आहेत किंवा आपलं वाचन आहे त्या वाचनामध्ये आपण कदाचित भरकटू शकतो, आणि त्याच्यामुळे टू द पॉइंट न राहिल्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण डिटेलमध्ये चर्चा करूया टायटल वाईज आणि टॉपिकल टायटल वाईज. ओके, सो ऑल द बेस्ट, थँक्यू.